सर्व सनातन मित्रांना जय श्रीराम, राधे राधे आणि हर हर महाकाल. मित्रांनो, आपलं सगळ्यांचं आणि दर्शकांनो आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रोवास्तू. आणि पुण्यातून मी महेश भानुदास गोळे, आपला ज्योतिष सखा, ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष मित्र, आपल्या सेवेत पुन्हा एकदा आजचा विषय घेऊन आलोय, जो आपला या ज्योतिषाच्या ज्ञानावर आधारित आहे. मित्रांनो, बऱ्याचदा जे पुस्तकात आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत ज्योतिषाबद्दलच्या, तर त्या चर्चेल्या जातात. पण बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की ज्या त्या काळात लागू नसतील, त्या आत्ताच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने लागू होतात. तर बऱ्याचदा ज्योतिष हा काय करतो, आपल्या अनुभवातून त्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. आजचा विषय सुद्धा असाच आहे की जो माझ्या अभ्यासातून मला लक्षात आलाय की तो अशा पद्धतीने माणसाला आपल्या या ज्योतिषाच्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या विषयामध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त लाभ घेता येईल, त्यामुळे हा विषय मी माझ्या ज्ञानातून, माझ्या अध्ययनातून आणि माझ्या समजेतून, माझी जी समज आहे या विषयाची, त्या समजातून आपल्यासमोर हा विषय मांडत आहे. मित्रांनो, हा विषय आहे शेअर मार्केट ट्रेडिंगचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण मनुष्य आपल्या परिवाराला सांभाळताना आई वडील, मुलं, पत्नी यांना जास्तीत जास्त सुख मिळावं, आनंद मिळावा यासाठी निश्चित नेहमी प्रयत्न करत असतो. आणि या प्रयत्नात एक महत्त्वाचा भाग असतो पैसा. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, प्रत्येकाची काही रिक्वायरमेंट, गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी या अधिकच्या पैशाची आवश्यकता असते. आणि तो पैसा कदाचित आपल्याला आपल्या मूळच्या उत्पन्न स्रोतातून मिळत नाही. त्यामुळे मनुष्य हा नेहमी एकापेक्षा अधिक उत्पन्नाच्या स्रोताचा नेहमी नित्य प्रयत्न करत असतो. म्हणजे जे लोक नोकरी करत असतील ते लोक व्यवसायासाठी प्रयत्न करतात, त्याच्याशिवाय, नोकरीशिवाय. व्यवसाय करत असतील तर ते म्हणतात की काहीतरी अजून पार्ट टाइम जॉब करावा, त्याच्यातून मिळवावं काही अधिकचे पैसे. तसंच एक मोठा उत्पन्नाचा स्रोत आपल्या देशात जो आहे तो म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोरोना काळानंतर या ट्रेडिंगचं प्रमाण वाढलंय. लोकांनी त्याचा अनुभव घेतला आणि न भूतो न भविष्यती असं मोठ्या प्रमाणात या ज्या डीमॅट अकाउंट्स आहेत त्या डीमॅट अकाउंट्सचं ओपनिंग या काळामध्ये, कोरोना पश्चात किंवा कोरोना सुरू असतानाच्या काळामध्ये झालं आणि ते अकाउंट आता ट्रेडिंग करत आहेत. हा विषय सुरू करताना मी इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा विषय जो आहे शेअर मार्केटबद्दल आम्ही म्हणतोय, तर त्याच्यामध्ये हा केवळ अभ्यासपूर्ण आणि अभ्यासाने घेण्याचा विषय आहे. याच्याद्वारे आम्ही कुठल्याही शेअरचं किंवा मार्केटिंग करत नाही किंवा कुठलाही शेअर घ्या असं सांगत नाही. शेअर रेग्युलेशन जे आहे, सेबी आहे, तर सेबीच्या अनुषंगानेच आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. आणि कुठल्याही प्रकारे शेअर मार्केट शेअरधारकांना कुठल्याही शेअरबद्दल किंवा कुठल्याही एखाद्या संघटनेबद्दल आम्ही प्रवृत्त करण्याचा किंवा आपले अधिकार, आपला जो विषय आहे, विचार तो लादण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. केवळ अभ्यासातून आणि ज्योतिषाच्या मार्गदर्शनातून, ज्योतिषाच्या दुर्बिणीतून हा विषय पाहावा, हा असा डिस्क्लेमर आम्ही या ठिकाणी देतो. त्या विषयाला सुरुवात करूया. शेअर मार्केटमध्ये बरेचसे वेगवेगळ्या गोष्टी येतात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये, बँकांच्या प्लॅटफॉर्ममध्ये लोक अकाउंट उघडतात आणि मग त्याच्यामध्ये इंट्राडे असेल, नॉर्मल ट्रेडिंगमध्ये जे आपण इक्विटी शेअरिंग ट्रेडिंग म्हणतो, त्याच्यामध्ये इक्विटी कॅश आपण त्याला म्हणतो, कॅश मार्केट. त्याच्यामध्ये आपण लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि इंट्राडे असं ट्रेडिंग करतो. त्याच्याशिवाय अन्य ऑप्शन्स वगैरे असतात, कमोडिटी ट्रेडिंग आहेत, त्या सगळ्या गोष्टी चालतात. तर आपण विचार करणार आहोत आजचं की इंट्राडे ट्रेडिंग याच्याबद्दल. तर इंट्राडे ट्रेडिंग काय, जे ट्रेडिंग करतात त्यांना माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सकाळी 9:15 वाजल्यापासून सुरू झाल्यापासून ते 3:25 या कालावधीमध्ये आपण तो शेअर घेतलेला असतो, आपल्याला विकायचा होतो. आपण नाही विकला तर ते प्लॅटफॉर्मद्वारे स्क्वेअर ऑफ करतो, विकला जातो. तर हे एका दिवसामध्ये केलं जाणारं ट्रेडिंग आहे. तर हे ट्रेडिंग करताना मनुष्याला, म्हणजे जेव्हा ट्रेडिंग करत असतो, सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला समजवू इच्छितो की आपण जर ट्रेडिंग करत असाल किंवा ट्रेडिंग करायचा विचार करत असाल, तर आपण आपल्याकडे जे उपलब्ध पैसा आहे तेवढ्याच पैशातून, म्हणजे अतिरिक्तचा पैसा आपल्या सगळ्या गरजा संपून, तर तोच या ट्रेडिंगमध्ये लावावा. बऱ्याचदा असं पाहण्यात आलंय की लोक काय करतात की आपल्यापेक्षा, म्हणजे कर्ज घेऊन किंवा अन्य मार्गातून आपल्या क्षमतेबाहेर असलेले असे पैसे तयार करून त्यात टाकतात आणि अज्ञानामुळे ते पैसे डुबतात आणि मग माणूस अक्षरशः, म्हणजे त्याला सर्वस्व गमावं लागतं. हे आम्ही पाहिलेलं आहे. तर ते टाळावं. ट्रेडिंग करताना तुम्ही 100 रुपये, 10 रुपयापासूनही अगदी करू शकता. त्या ट्रेडिंगच्या प्लॅटफॉर्मचं फी जरी काही पैसे गेली, रुपये गेली, तरी आपण 10 रुपयापासून सुद्धा करू शकता. लोक काय करतात, तर कोणातरी टिपच्या माध्यमातून ट्रेडिंग करतात. आणि बऱ्याचदा काय होतं, टिप देणारा हा काही तुमच्या भल्याचा विचार नाही करत. टिप देणारा हा पहिला स्वतःच्या भल्याचा विचार करतो. त्यामुळे असं टिप घेऊन जर आपण ट्रेडिंग केलं तर बऱ्याचदा आपल्याला त्याचं ज्ञान नसेल आणि आपण टिप घेतली आणि ट्रेडिंग केलं तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपण आपला स्वतःचा अभ्यास करावा. स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या स्वयं अभ्यासातून आपण ठरवून त्या शेअर मार्केटमध्ये ट्रेड घ्याव्या आणि मग त्याच्याद्वारे आपण पुढचं मार्गक्रमण करावं.
कोणाच्या टिप्सच्याद्वारे अगर आपण करत असाल तर आमचं हेच निवेदन असेल आपल्याला किंवा आमच्यातर्फे एक विनंती असेल की आपण ते टाळावं, अभ्यास करावा. अभ्यास करण्यासाठी आपण 10 रुपयाचा सुद्धा ट्रेड घेऊन आपण अभ्यास करू शकता. ते एवढं त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे. तर आता हा इंट्राडेचा विषय आहे. इंट्राडेमध्ये आपण जेव्हा एखादी ट्रेड घेतो तर घेतल्यानंतर आपल्याला आपण जर बाय ट्रेड घेतली असेल आपल्याला सेल करायचं असतं, सेल ट्रेड घेतले तर आपल्याला बाय करायचं असतं. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण ट्रेड घेऊ शकता, आयदर बाय किंवा सेलची. जेव्हा तुम्ही एखादी ट्रेड घेतली, उदाहरणार्थ आपण 10 रुपयाची एखादी बाय ट्रेड घेतली, त्यानंतर थोड्या वेळाने तो शेअर 10 रुपयाचा 12 रुपये गेला. त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न येतो की आता काय करावं? हा शेअर विकावा आता आणि जो 2 रुपयाचं प्रॉफिट होतं ते काढावं की अजून थोडा वेळ थांबावं की जेणेकरून याची व्हॅल्यू अजून वाढली तर जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल आणि मग तेव्हा काढावा. मित्रांनो, असे 2 पर्याय आपल्या समोर येतात, बरोबर? आणि हे 2 पर्याय हे आपल्या समोर का येतात? कारण आपल्या शरीरामध्ये एक तर आपली जी बुद्धी आहे आणि दुसरं आपलं मन आहे. एक तर बुद्धी आपल्याला सांगते, जे अभ्यास करून घेतात त्यांच्यासाठी. टिप घेण्याचा मी विचार करणार नाही, कारण का ते स्वतःचा निर्णय स्वतः घेत नाहीत, त्यांना कोणीतरी सांगतो. पण जो स्वतः अभ्यास करून घेणारा व्यक्ती आहे, ज्याला माहिती आहे, ग्राफ बघतो, अभ्यास करतो त्या ट्रेडिंगचा, तर त्याने जेव्हा ही बाय ट्रेड घेतली, 2 रुपयाचं प्रॉफिट झालं, त्यानं त्याच्यासमोर हा प्रश्न येतो की मी विकू का ठेवू? तर एक कारण असते आपली बुद्धी, आपलं अनालिसिस जे आपल्याला सांगतं की आता हा या ठिकाणी शेअर विक किंवा नाहीतर हा त्याची व्हॅल्यू खाली जाईल. दुसरं आपलं मन असतं, ते मन म्हणतं अरे नाही रे, याच्यामध्ये काही संभावना आहे, याच्या आधी कधीतरी काहीतरी झालं होतं अशा प्रकारे, आणि मग आपलं म्हणणं आहे थांब जरा, अजून थोड्या वेळाने याची प्राईस जास्त येईल, चांगले येईल, जास्त पैसे होतील, जास्त प्रॉफिट होईल. तसं आपल्याला मन सांगतो. म्हणजे एक बुद्धी, एक मन. तर ज्योतिषशास्त्रीय परिभाषेत आपली जी बुद्धी आहे, आपली जी बुद्धी, त्याचं स्वामित्व आहे सूर्य महाराजांकडे. जी आपली पर्सनॅलिटी, आपलं स्वतः, आपला आत्मा हा सूर्य महाराजांद्वारे या ठिकाणी बघितला जातो. आणि जे आपलं मन आहे त्या मनाचे कारक चंद्र महाराज आहेत. आणि आपल्या मनात जे जे विचार येतात, बऱ्याचदा भावनात्मकता या गोष्टी येतात, तर या सगळ्या गोष्टी येतात ह्या चंद्र महाराजांच्या प्रभावामुळे. आता आपण काय करायचं की आपल्या कुंडलीमध्ये उघडून बघायचं की आपल्या कुंडलीमध्ये, या ठिकाणी कुंडली आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही लावलेली आहे, की आपल्या कुंडली सूर्य महाराज आणि चंद्र महाराज कुठं बसले ते पहिलं बघायचं आणि त्यांच्यामध्ये काय दोष आहेत किंवा काय चांगलं आहे हे आपण पाहायचं. समजा कुंडलीमध्ये सूर्य महाराज हे स्वगृही असतील, म्हणजे 5 नंबर राशीमध्ये, किंवा बलवान असतील, बलवान म्हणजे कसे तर उच्चचे असेल, 7 नंबर राशीमध्ये बसलेले, 1 नंबर राशीमध्ये, मेष राशीमध्ये बसलेले असतील, आणि त्यांच्यावर राहू, केतू आणि शनी यांची दृष्टी किंवा एकत्र बसलेले नाहीत, तर बलवान सूर्य महाराज चांगल्या घरामध्ये स्वगृही, उच्च किंवा कुठल्याही अशा ग्रहांद्वारे दृष्ट किंवा युतिमय नसलेले पॉवरफुल सूर्य. आणि त्यावेळेस चंद्र महाराज समजा आपल्या कुंडलीत पीडित असतील, पीडित म्हणजे कसं तर ते नीचचे असतील, नीच राशीमध्ये बसले असतील, किंवा त्यांच्यावरती शनी महाराज, राहू, केतू यांची दृष्टी, किंवा एकत्र बसलेले एखाद्या घरात एकत्र असतील तर ते दोष होतात. त्यामुळे चंद्र महाराज पीडित होतात. ज्यावेळेस हे दोघंही एकत्र बसतात, सूर्य आणि चंद्र, त्यावेळेस दोघंही पीडित होतात. त्याला आपण अमावस्या दोष असं म्हणतो. तर या अमावस्या दोषामुळे सुद्धा या दोघांच्या परिणामामध्ये कमी येते आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये दोन्हीपैकी एक ग्रह हा श्रेष्ठ असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपला चंद्र श्रेष्ठ आहे आणि सूर्य पीडित आहे, तर आपण काय करायला पाहिजे, तर आपण आपल्या मनाचं ऐकायचं आहे. जेव्हा 10 रुपयाचा शेअर 12वर आला, तुमचं मन म्हणतंय नाही नाही हा वाढेल, जरी तुमचं बुद्धी, लॉजिक, तुमचा अनालिसिस जरी म्हणते की नाही हा शेअर खाली जाईल, आणि तुमचं मन म्हणतं नाही हा वरती जाईल, तेव्हा तुम्ही मनाचं ऐकलं पाहिजे. म्हणजे निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होताना दिसेल. याच्या विरुद्ध ज्यावेळेस तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य महाराज प्रभावी असतील आणि चंद्र महाराज त्या मनाने प्रभावी नसतील किंवा पीडित असतील, तर त्यावेळेस आपण आपल्या बुद्धीचा विचार केला पाहिजे. ज्यावेळेस हा शेअर 10 ते 12 रुपयाचा आला आणि 12 रुपयानंतर तुम्हाला कॉल घ्यायचा की याला विकू, ज्यावेळेस तुमची बुद्धी म्हणते नाही विकलंच पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन कमी होईल, आणि मन म्हणते नाही नाही हे वाढेल, थांबलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही सूर्याचं म्हणजे आपल्या बुद्धीचं ऐकायचं आहे. कारण सूर्य प्रभावी आहेत, त्यामुळे तुम्हाला चांगला निर्णय मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट कमवू शकाल. नाही तर बऱ्याचदा काय होतं की मनात, म्हणजे जेव्हा तुम्ही पीडित ग्रहाचं ऐकता आणि त्यामुळे तुमचं आलेलं जे प्रॉफिट आहे 2 रुपयाचं ते सुद्धा लॉसमध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागत नाही. अशा बऱ्याच गोष्टी घडतात, पाहतो आम्ही. त्यामुळे तुम्हाला कुंडलीच्या माध्यमातून अशा प्रकारे निर्णय घ्यायला हवा. जेव्हा दोन्ही व्यवस्थित असतील, म्हणजे सूर्य चंद्र दोन्ही प्रभावी आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे, सूर्यापासून 7व्या घरात किंवा थोडा लांब आहे, प्रभाव नाही, दोन्ही ग्रह व्यवस्थितरित्या कुठल्याही प्रकारच्या प्रभावापासून मुक्त, उत्तम
आणि अशा प्रकारे दोन्ही प्रभावी असतील त्यावेळेस तुम्हाला दोन्ही प्रकारे एकच उत्तर मिळतं आणि त्यावेळेस तुमची ट्रेडही बऱ्यापैकी चांगली निघते. ज्यांनी याच्यामध्ये ट्रेड घेतले असेल आणि असे अनुभव आले असतील तर आपण निश्चितपणे आम्हाला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे आम्हाला देखील कळेल की आपलं ट्रेडिंग कसं चाललेलं आहे. दुसरं, याच्यात अजूनही काही विषय असतात की आपण जेव्हा ट्रेड घेतो त्यावेळेस काही आपल्या शास्त्रीय आधारे की कुठल्या प्रकारची नाडी आपली ॲक्टिव्हेटेड असावी, म्हणजे श्वासाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, तर ते आपण पुढच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये आपण निश्चितपणे त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आपले काही प्रश्न असतील या विषयावरती तर आपण आम्हाला निश्चितपणे कमेंट करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम. शुभ दिन.